त्यांच्या सैन्याला दिली होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी आता आपलं नाव? सीमा गणेश भोंडे, सरपंच। अच्छा, बरं कसं वाटतंय आज या ठिकाणी संविधान जागर यात्रा आलेली आहे? खूप आनंद वाटतोय। अच्छा, बरं काय सांगणार या यात्रेबद्दल दोन शब्द? सांगायचं म्हणजे काँग्रेस पक्ष हा बळकट झाला पाहिजे आणि सगळं म्हणजे गरीब ह्या लोकांचं हे वाढण्याकरता सगळ्याला प्रतिसाद दिला पाहिजे, त्यावेळेसच काँग्रेस पक्ष हा बळकट होईल। लोकशाही जिवंत राहण्यासाठी? लोकशाही जिवंत राहण्यासाठी। अच्छा, ओके। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। शिवाजी महाराज की नववा दिवस आहे आणि धाड सर्कलमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो। संविधान जागर यात्रा ही आता 9व्या दिवसामध्ये धाड या भागामध्ये, सर्कलच्या या भागामध्ये आलेली आहे आणि एवढ्या दुपारच्या वेळेला देखील एवढा प्रचंड प्रतिसाद गावागावामध्ये इथे मिळत आहे। इथे संविधानची जी पालखी आलेली आहे त्या पालखीचं पूजन माजी सैनिकांच्या हस्ते इथं होत आहे। आज देखील 2 माजी सैनिकांच्या हस्ते या पालखीचं पूजन झालं। देशाच्या सीमेचं रक्षण या सैनिकांनी केलेलं आहे आणि प्राणांची पर्वा न करता ते केलेलं आहे। तर या माजी सैनिकांचा सत्कार करून आम्ही त्यांना विनंतीपत्र दिले की तुम्ही देशाच्या सीमेचं रक्षण केलं, त्याच पद्धतीनं देशाच्या संविधानाचं आणि देशाच्या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी तुम्ही महत्त्वाची भूमिका पार पाडा, तुम्ही पुढाकार करा, तुम्ही नेतृत्व करा या लढाईचं आणि या लढाईच्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करा, अशा पद्धतीची विनंती आम्ही गावागावामध्ये प्रत्येक माजी सैनिकांना आणि जे सैनिक आहेत त्यांच्या परिवारांना आम्ही करत आहोत। तर अशा पद्धतीनं आता देशाच्या सीमेचं रक्षण करणारे जे सैनिक आहेत ते देखील यामध्ये सहभागी होत आहेत। आणि तुम्ही बघितलं असेल की इथे ही जी शाखा उघडलेली आहे ही शाखा साधी शाखा नसून ही संविधान सैनिकांची शाखा आहे। या शाखेमध्ये जे सहभागी होत आहेत देशाच्या लोकशाहीसाठी रक्त सांडण्याची गरज जर पडली तर ते देखील सांडण्याची तयारी असणारे सैनिक
या शाखेमध्ये सगळे आहेत आणि अशा गावागावामध्ये अनेक शाखा उघडल्या गेलेल्या आहेत. जवळपास 100-102 गावांमधून अशा पद्धतीच्या 300पेक्षा जास्त शाखा या गठीत झालेल्या आहेत आणि ही सगळी मंडळी देशाचं संविधानाचं आणि लोकशाहीचं रक्षण करणारे सैनिक म्हणून काम करणारे. शेतकऱ्यांसोबत आपल्याला युवकांचा देखील प्रतिसाद मिळते भाऊ, काय सांगणार युवकांना संदेश? जे युवक आहेत त्यांना मी सातत्याने एवढं सांगत असतो की जगातली कुठलीही क्रांती असो ती युवकांनीच केलेली आहे आणि त्यामुळं देशासाठी पुन्हा एकदा लढण्याची वेळ संविधानासाठी आपल्याला गरज पडणार आहे आणि त्यावेळेस या सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. आणि काँग्रेस यासाठी फिरत आहे गावोगाव की आमच्या पूर्वजांनीच इंग्रजांशी लढाई दिलेली आहे, इंग्रजांच्या सोबत लढून हा देश जो आहे याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि त्यामुळं देशाच्या संविधान पण जे आहे किंवा देशाला जी घटना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती देखील काँग्रेसच्या माध्यमातूनच दिलेली आहे. तर या संविधानाचं, या घटनेचं, या लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील काँग्रेसचीच आहे आणि त्यामुळं युवक मोठ्या प्रमाणात या संविधान सैनिक बनत आहेत आणि काँग्रेसच्या या शाखांमध्ये प्रवेश करत आहेत किंवा सहभागी होत आहेत. गावागावातून आपल्याला हा प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि विविध अनुभव सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत. तर या तक्रारी सुद्धा या ठिकाणी आपल्यापर्यंत या ठिकाणी मांडतायत. काय सांगतात? अनेकांच्या अनेक अडचणी आहेत. आत्ताच मी एका गावात होतो तर तिथलं जे एक महिनाभराच्या आधीच तिथे एक सभामंडप झालं दलित वस्तीमध्ये. भाजपाच्या एका कार्यकर्त्यांनीच ते पूर्ण केलं आहे. 2 महिनेही झाले नाहीत अजून तर त्याच्या भिंतींना सगळ्या भेगा गेल्यात. अशा पद्धतीचं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम गावागावामध्ये सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या माध्यमातून सध्या या सत्ताधारी पक्षाकडनं होते. शेवटी भ्रष्टाचार करण्यालाही काही मर्यादा असतात, काही सीमा असतात. यांनी जनाची नाही, मनाची नाही, कुठलीच लाज न ठेवता प्रचंड भ्रष्टाचार, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा सध्या सुरू आहे आणि अशा अनेक कामाच्या तक्रारी येत आहेत आणि हे फक्त भूमिपूजन करण्यामध्ये मशगूल आहेत. अनेकांना घरकुलं नाहीत, अनेकांना राशन कार्ड नाहीत, अनेकांना कुठे दवाखान्याची मदत पाहिजे पण ती देखील या गरिबांना मिळत नाही आहे आणि कोट्यावधी रुपयाच्या भूमिपूजनाच्या पाट्या फक्त गावोगावी लागत आहेत आणि ते मला प्रत्येक गावात जाताना मला ते दिसतंय.